सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक झालेला आहे। मलकापूर रेल्वे स्टेशनला शेकडो शेतकरी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांचा कडक बंदोबस्त सुद्धा इथे पाहायला मिळतोय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा इथे केली जाते। रविकांत तुपकर यांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि रेल्वे रोखण्यासाठी असंख्य शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवर सध्या पोहोचलेले आहेत। तर आपण सध्याची मोठी बातमी पाहतोय की शेतकरी आक्रमक झालेले आहेत आणि सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्यामुळे आता मलकापूर रेल्वे स्टेशनला शेकडो शेतकरी पोहोचलेत आणि पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त सुद्धा इथे पाहायला मिळतोय। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। काल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि या संदर्भातच हे शेतकरी आक्रमक झालेत। सोयाबीन कापूस प्रश्नावरती रविकांत तुपकर यांनी रेल रोकोच्या आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याच धर्तीवरती काल रात्री रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि आज हजारो शेतकरी मलकापूर रेल्वे स्टेशनवरती दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हे शेतकरी आता सकाळीच रेल्वे रोखण्यासाठी इथे मलकापूर रेल्वे स्टेशनला आलेले आहेत आणि इथे पोलीस कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलिसांचा बंदोबस्त करत असल्यामुळे त्यांना आता रेल्वे स्टेशनच्या बाहेर अडवण्यात आलेलं आहे। ते मलकापूर स्टेशनवरती रेल्वे पोलिसांचाही ताफा मजबूत ठेवण्यात आलेला आहे। त्यांच्या हातामध्ये लाठी देण्यात आलेली आहे। कुठल्याही क्षणी काही होऊ शकते या पद्धतीने पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहे। शर्वरी तुपकर आणि त्यांचे कार्यकर्ते शेतकरी भरपूर इथे असंख्य शेतकरी इथे मलकापूर रेल्वे स्टेशनला जमा झालेले आहे। रेल्वे रोखण्याच्या तयारी दिसत आहे। कॅमेरामॅन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा। तर आपण पाहतोय की शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि याचाच निषेध करण्यासाठी म्हणून आता सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत। मलकापूर रेल्वे स्टेशनला आता शेकडो शेतकरी पोहोचलेत आणि पोलिसांचा सध्या कडक बंदोबस्त सध्या इथे असल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। सरकारचा निषेध यावेळी करण्यात येतोय। सरकार विरोधात जोरदार शेतकरी हे घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी, येलो मोझॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी, संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर हे सातत्याने आंदोलन करत आहे। वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत, पण सरकार अत्यंत असंवेदनशील आहे। सरकार आपल्या मस्तीत गुंग आहे। सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे।